तर विद्यार्थी मित्रांनो, शालेय पुस्तकामध्ये एक चौकट असते बघा. त्या चौकटात लिहिलेलं असतं, माहित आहे का तुम्हाला. आता कुठलीही गोष्ट म्हणायचं नाही माहित नाही आम्हाला म्हणून. सगळ्याच गोष्टी आता आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपली जी काही पृथ्वी असते तर पृथ्वीचे विश्ववृत्तामुळे दोन भाग पडतात हे तर आपण पाहिलेलं आहे. मग ते आहे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर दक्षिण गोलार्धामध्ये वारे हे अतिशय वेगाने वाहतात. याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये थलमंडल जास्त आहे किंवा जमिनीचा भाग जास्त आहे आणि इकडं काय आहे तर पाणी जास्त आहे. म्हणजे वाऱ्याला अडवण्यासाठी तिथं काय नाहीये तर भूमंडल नाहीये किंवा जमीन नाहीये. त्यामुळे वारे इथं अतिशय वेगाने वाहतात. मग तिथं तीन स्वरूपाचे वारे पाहायला मिळतात. एक म्हणजे 40 अंशाचे दक्षिण अक्षांश असणार सगळ्याला सगळे, त्याचबरोबर 50 अंशाचे आणि 60 अंशाचे. मग हे जे काही 40 अंशाचे वारे आहेत ना, ते अतिशय वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांना गरजणारे 40 असं म्हणतात. त्यानंतर आहेत बघा 50 अंशाचे जे वारे आहेत ते वादळाच्या वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं तर खवळलेले 50 असं म्हणायचं. त्याच्यानंतर 60 अंशाचे जे वारे आहेत ते वादळाच्या वेगाने तर वाहतातच, त्याचबरोबर ते काय करतात प्रचंड आवाज करतात. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं तर किंचाळलेली 60 असं म्हणायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला खाली प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हे जे काही उत्तर गोलार्धामध्ये 40 अंश, 50 अंश आणि 60 अंश भागामध्ये अशा स्वरूपाचे वारे का आढळत नाहीत? कारण असं आहे की तिथं काय आहे तर जमीन आहे, त्यामुळे तिकडे वारे आडले जातात, त्यामुळे त्यांचा वेग कमी होतो.